रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील।
मधुबापू शेलू आणि त्यांना साथ करतील किसन मामांकडे Ah
भक्ताईशी जाना जिदेही उदास गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातल्या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता विठ्ठला भक्ताईसे जाना जिदेही उदास गेले आशा पास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रेहि समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत आज आपल्या या श्री क्षेत्र तडोळी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 ज्ञानेश्वरी पारायण असा सतत चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामधील माझ्याकडे आलेली दुसऱ्या दिवसाची सेवा तसेच आमचे गुरुवर्य वारकरी संप्रदायाचं भूषण रामायणाचार्य भागवताचार्य निष्ठावंत आळंदी पंढरीचे वारकरी गुरुवर्य
आमचे गुट्टे गुरुजी फार मोठी होती, वारकरी संप्रदायाचं भूषण, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली. कारण गुट्टे गुरुजी हे फार मोठे साधू आहेत, संत आहेत. कारण हिरवा आंबा आंबट लागतो, हिरवा आंबा काय लागतो? आंबट लागतो. तेच आंबा जर पिकला तर त्याचा सुगंध. पिकली आचने काढू पण पैसे आमा केले पांडुरंगे, पैसे आमा केले पांडुरंगे. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगी. म्हणून आमच्या गुरुजींचं जीवन म्हणजे पिकलं, वारकरी संप्रदायामध्ये पिकलं. आता गुरुजींच्या जीवनाचा सुगंध सुटला. पिकलेला आंबा जसा एखाद्या आयचनामध्ये आपण पिकू घातला की काही काळानंतर त्या आंब्याचा सुगंध सुटतो, आणि ते लेकरं बारके बारके चिमुकले लेकरं त्या आंब्याच्या भोवती वास घेतात. असे इथं आंब्याचं दिसायला म्हणते. तसं गुट्टे गुरुजी म्हणजे फार मोठे साधू. कारण आमच्या भागामध्ये श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मारोतराव महाराज, श्री संत माधव मामा आणि श्री संत भगवान बाबा असे महान विभूती हे फार मोठे साधू आहेत. हे जर जन्माला आले नसते, ह्यांनी जर इकडल्या भागाला हे अवतार धारण केला नसता तर आपण कवळे कवळे लेकरं खाल्ल्याशी राहिले नसता. इतके आपण आरकट. पण महात्मे जन्माला आले त्याच्यामुळं आपलं कल्याण झालं. म्हणून आमचे माधव मामा मोळूंचे त्यांचे मी थोडी प्रार्थना करीत असतो. मोळवनाचे संत सख्य भगवंत, गात तुमची मी गाथा, वंदितो तुम्हाला माधव मामाता. अवतार धरीला मोळवन गावी, सर्व भक्तांना पावन होई. या हो तुम्ही सारे भक्त मंडळी, वाचाया बाबांची गाथा. वंदितो तुम्हाला माधव मामाता. गर्व हरविला त्या वैऱ्याचा, देऊनी साक्षा परमात्म्याच्या. जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी, वाचविली ज्ञानेश्वरी गाथा. वंदितो तुम्हाला माधव मामाता. देह ठेविला नामदेव मंदिरी, पंढरपुरी माहेर घरी. चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी, चरणाशी लीन होता. वंदितो तुम्हाला माधव माता. विठ्ठला श्री संत माधव मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत मारोतराव महाराज दस्तापूरकर, श्री संत सोपान काका महाराज इसादकर काय साधू होऊन गेले. त्याच लेवलमध्ये आमचे श्री हरिभक्त प्रायण गुट्टे गुरुजी फार मोठे, कळत नाही.
संत हे माणसाला कळत नाही. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. आपलं गाव म्हणजे आज पंढरपूर म्हणून फार भावनिक गाव आहे आपलं. गेल्या भागाला काही आमचे कार्यक्रम नव्हते, पण आमच्या मामामुळे उजळले भाग्य. मामा आले सुपारीच्या कार्यक्रमाला. योग घडून याचा झाला, कुंकुण येतंय की लग्न जर व्हायचं झालं तर कुंकुण येतंय की, पाऊस याचं झालं तर एकर ढग बद पाणी. तुमचं आमचं काहीतरी पूर्वीच्या जन्मातलं प्रेम असेल म्हणून तुमच्यामुळं आज आपल्या तडोळी नगरीमध्ये योग लागला. तुमचं दर्शन झालं. आमचे श्री हरिभक्त परायण सरपंच, काय नाव सरपंच? हरिचंद्र सात भाई. हरिचंद्र, तारा राणी, घरी पाणी, काय वाहे तडुळी घरी पाणी. असा तरणा बांड सरपंच पाहिजे तो गावाला. नवीन नवीन पोराच्या हातात सत्ता द्यावं लागते. मग हे गुटके फिटके दारू फिरू काहीच पित नाहीत. त्यांच्या हातात वज टाकावं लागते. त्यांच्या हातावर जोपर्यंत आपण वज टाकीत नाव तोवर ते म्हणतात आपलं काही नाही, आपण मोकळे आहोत. मोकळे माणसं काय करतील काय नाही काही सांगता येत नाही. तसं आपल्या गावचे तरुण मित्रमंडळ सगळेच भाविक ह्या का व्यसनमुक्ती गाव आपलं आहे. आपल्या गावात दारू नाही, आपल्या गावात गांजा नाही, आपल्या गावात गुटखा नाही, आपल्या गावात बिडी नाही, आपल्या गावात सिगारेट नाही, आपल्या गावात कुणी लबाड बोलना. आपल्या गावातलं इतकं पवित्र ठिकाण म्हणते तडोळी गाव. तुम्ही म्हणताल तुम्ही बघितलंय का? हे डोळे लगेच सांगतात. हो, निस्त्या बसण्याहून सांगतात माणसं. हो, पूर्वीच्या काळात मुलगी बघायला गेल्यावर लय नंबरी होते माणसं. पूर्वीचे मुलगी बघायला गेल्यावर लय चापटर पाहिजे. तसं आपल्या दृष्टीला श्री हरिभक्त परायण आमचे मृदंग वादक फार सुंदर मृदंग वाजवलं. काय नाव महाराज? मनोहर बुवा गीते. काय मृदंग वाजविला महाराज. एकदा ताल काढून दाखवा बघू. गॅस
माझ्याकडे शेवा आली, फार माझं पुण्य असेल काहीतरी. इथं शेवा भेटत नाही, पण काहीतरी पुण्य पुण्य फळले बहुता दिवसा. म्हणून आज शिवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असा विशेष अभंग आहे. कारण महाराज अभंग निर्माण करीत असताना उग झोपेतून उठलं की अभंग निर्माण करीत नाही. अभंग एवढे अभंग लिखाण केलं महाराजांनी. एके शब्दाचा काय करीत होते, अनुभव घ्यायचे. आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपण जर बैठकीत बसलो तर ती माता माऊली चहा करते, सूचना दिलेली असते, करा चहा, आपल्या घरी पाहुणे आले. ती बिचारी माता माऊली चहा करते. चहा करीत असताना साखर टाकते, पती टाकते. चहा झाल्या झाल्या देते का? ती काय करते, आधी हातावर ठिपका घेते, अशी चाटून बघते, हा गोड आहे, आता द्यास राहिली. तसं तुकाराम महाराजांचे अभंग असे ऐकू नाहीत, एका शब्दाचा अनुभव घ्यायचे. काय करायचे? अनुभव आले ते या जगा. आज आपल्या नगरीमध्ये नवीनच महाराज दिसल्यामुळं काही काहीची भावना असते. कारण कीर्तनाला येणारे एका प्रकारचे नसते. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी, दुचिते, गाणारे, गाते. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, इंद्रायणी काठी. गाणारी मंडळी. आता गाण्यामध्ये बी बकळ प्रकार आहेत, एकच नाही, बकळ गाणे निघाले. तुम्हाला सांगतो, नवीन नवीन गाणे निघाले. कसं आहे, एका गावाला तुरीचा ढीग टाकला होता. तुरीचा ढीग असा 100-1 पोत्याचा ढीग असेल तुरीचा. त्याच्यावर एक माणूस गेलं पांगवायला आणि 100 माणसं गेले गोळा करायला. कोणतं ऐकत नाही, पांगिनार. आणि धिंगाणाच करायचा की वरी जाऊन तुरी पळत येतात इकडं तिकडं. हे माणसं किती सावरणार आहेत. तसं किती बी भजन, किती बी कीर्तन केलं आणि एक खतरनाक पिक्चर निघाला, सगळे लोक तिकडं पडले. सैराट म्हणलं की म्हातारे माणसं धोतर घेऊन नाचू लागली. एक पिक्चर जर निघाला तर माणसं इकडले तिकडं जाते. माणसाला काय पाहिजे, हा चांगली गोष्ट नको आहे. हे डोळे लय महानंबरी आहेत. कोणते डोळे? इकडे येणार ते तिकडं चल म्हणते. डोळे हे शरीरच हे देवानं जे निर्माण केलं ह्याच्यामध्ये विकार टाकले म्हणून बरं आहे. ह्याच्यात जर विकार नसते तर लोकांनी प्रत्येकानं देव लगेच प्रसन्न करून घेतला असता. पण नाही, ह्याच्यामध्ये जे काम, क्रोध, लोभ हे जे वाईट विकार टाकले की देवाला माहीत आहे की हे विकार पार करून माझ्याकडे यायला फार उशीर लागेल, येणार नाही, माणसं जाणार नाही. किती बी भजन करा, काही करा, माणूस देवाकडे जात. आणि काय करायचे देव प्रसन्न करून तुम्हाला? माणसं म्हणतात आम्ही देव देव करावं, देव आम्हाला दिसला पाहिजे. काय करायचे देव दिसून? देवाला काय करायचे? आपल्याला देवाचा आपला काही संबंध आहे का? काही गरज आहे का देवाला बघण्याची?
इथल्या इथं माणसाला नीट बोला की तुम्ही तिकडे देवाकडे कशाला चालला? इथल्या इथं माणसाला नीट बोला, माणसाला प्रेमानं राहा, आनंदी राहा, हात जोडा, नमस्कार, मयाळू दयाळूपणा दाखवा, माणसानं माणुसीसारखं वागा. देवाकडे जायचे, देवाकडे जाऊच नका. देवाकडे जर गेला होता ती संगच घेऊन जाते. देव काय करते? तुकाराम महाराज म्हणले चला देवाकडे जायचे, नेलं तुकाराम महाराज. आता आपल्याला काही जाणं होत नाही, आपल्याला देवाकडे जायचं, मला तर जायचं नाही बा, तुम्हाला काही जायचं असलं तर बघा. म्हणून अभंग फार विशेष आहे. आज भक्त ऐसे जाना, कैसे ऐसे जाना, भगवत भक्तांची लक्षणं सांगतात महाराज. कारण जगामध्ये जितके मनुष्य आहेत तितकी भगवत भक्त नाहीत. काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही मुमुक्ष आहेत, तर काही मुक्त आहेत. परंतु यांचं वर्णन करायचं नाही मला. जो देवाला भक्त आवडेल त्या भक्ताचं वर्णन करायचे. विठाला भक्ताचं वर्णन करावं. भक्त कसा असावा? कारण ऐकण्यात पाहिजे तो कुठली बी गोष्ट. भक्त देवाच्या ऐकण्यात पाहिजे आणि देव भक्ताच्या. लेकरू आपल्या ऐकण्यात पाहिजे. लेकरू कुणाच्या? बापाच्या ऐकण्यात. एका माणसाला एकच मुलगी होती, एकच मुलगी झाली. श्रीमंत माणूस, जमीन बी भरपूर, आवाढव्य, खूप पैसा धन भरपूर, एकच मुलगी. मुलीला बी सुंदर शिकविलं आणि लग्नाच्या टायमाला बाप दोघं असे माय लेकरं बसले. म्हणले आता बायडे तुझं लग्न करावं म्हणालोय. बाबा माझ्या लग्नाच्या भानगडीत पडू नका, ती पहिलं होतं म्हणली. बाप मायबापानं लेकरूचं लग्न करायचं, आता नाही म्हणली. आता माझ्या भरपूर अटी आहेत म्हणले. हा मुलगा बघा, मी मुलगा पसंत करीन, पण काही अटी आहेत म्हणले. माझ्या अटीमध्ये जर बसला तर मी मुलगा स्वीकार करीन. बापानं हळूच म्हणलं, कसं असतंय, लेक जर बरोबरीला आला तर बापानं लय पद्धतशीर बोलावं लागते लेकाला. लेकाचा बापाचा लेकाचा बूट जर बरोबर आला लेकाला काय असं मित्रासारखे घेऊन पद्धतशीर सांगावं लागते. बाप जर बोलाय गेला तर लेकराचे डोळे फिरते, तुम्हाला सांगते. मग ते बसले, माय लेकर तुझं लग्न करावं म्हणालोय. कुठं तर म्हणले बाबा, मी म्हणलं की तुम्ही मुलगा बघायला जा, माझ्या अटी आहेत. म्हणले काय आहेत तुझ्या अटी? म्हणले मुलगा सुंदर पाहिजे 1, धनवान पाहिजे 2, विचारवंत पाहिजे, कुलवान पाहिजे, हुशार पाहिजे, ज्ञानी पाहिजे, आणि दुसरी गोष्ट माझी एक शेवटची अट आहे म्हणली की माझ्या 5 चापटा खाणारा पाहिजे. लग्नाच्या आधी किती? 5 चापटा. आता कोणी खाईल का 5 चापटा? बाप म्हणला ही अट तुझी आहे, 5 चापटा हाणायची नवऱ्याला आणि मग लग्न करायचं. आधी ताब्यात घेईन आणि मगच लग्न करील म्हणले. विठाला बापानं निघाला सोयरी पण बघायला. आमची मुलगी सुंदर आहे, करताव का? म्हणजे मोठी माणसं तुम्ही आम्हाला कशी गरीबाला देता? काही नाही, मी द्यायला तयार आहे, गरीबालाच मोठं करावं म्हणालो. पण एक आट आहे. काय? काही नाही, मुलीची एक आट आहे की 5 चापटा हाणायचं. अरे नको म्हणलं, 5 चापटा. इकडं मावरला निघून जाईल म्हणला, केस वाढून तिकडंच बंबोली रात बसेल, पण 5 चापटा खाणार. एक हुशार होता मुलगा, त्याला सांगितलं मुलगी करताव का? काय हरकत नाही म्हणजे. पण एक आट आहे म्हणले माझी, आमच्या मुलीची आट आहे की 5 चापटा खाल्ल्यावर मुलगी तुम्हाला मी. ते डोकेबाज होतं, हुशार होतं, वकील होतं. त्यानं मला काय हरकत नाही, 5 चापटाच खायचे की काय हरकत नाही म्हणला. 5 चापटा हाणेल म्हणला, स्वीकार करतो म्हणला. गेला बायडे, जमलं बघ तुझं, एक पोरग झालेच 5 चापटा खाला तुझा, असं काय हरकत नाही. आता लोकाला कसं आहे, लग्नाला कमी पर चापटा बघायला जास्त. लोक लग्न चापटाचा कार्यक्रम असा ठेवला
आधी हळद, पुन्हा लग्न, पुन्हा वरात आणि पुन्हा चापटाचा कार्यक्रम, अशा पत्रिका छापल्या पद्धतशीर. मग लोक बापले कैक म्हणून आले, बाबा तुम्ही लग्नाला जा, लग्न लावून या, मी चापटाच्या कार्यक्रमाला जातो. पोर काय म्हणून आले, कसं चापट हाणते बाई, कसं पोर गौबा टाकते, मग आम्हाला बघायचे. काय हरकत नाही. लागलं लग्न. आता मोठ्या माणसाचं लग्न काय, पहिले लग्न भरपूर होते चांगले. आता काय, सकाळी सोयरीपण, सकाळी गुणगुण, दुपारी खून, संध्याकाळी सामसम झाली लग्न आताची. हे लग्नाचा थाट निघाला. लग्न लागलं की वरात, संध्याकाळी वरात. पहिले लय वराती निघायच्या, तुमच्याकडे होते का? काय पोरं नाचायचे, किती वरात थाटामध्ये निघायची, काय बेल. हा, तुम्हाला तर माहित असेल. आता काय आपण जुनीच माणसं आहोत की. वरात निघाली अशी, काठीवाडी घोडा आणला होता, नवरदेव बसला घोड्यावर, पुढे एक लेकरू ठुलं, नवरी माग बसली. पत्रिका छापलेल्या चापटाचा कार्यक्रम. निघाल्याबरोबर जवा जवा बाजीवाली नाचू लागली का नाही, बँडो आले. नवरदेवाच्या अंगात मुंगीच मावना, तुम्हाला सांगतो इतका खुश झाला नवरदेव. वारे वा म्हणला, काय वजात्री वाचाली, वरीच नाचू लागला. आमच्या इकडे का लय घटना घडली. नवरदेव नाचू लागला, पोराय संग संग, आणि नाचत असताना त्याला जाऊ दिनात. हे पोरांनी फुल पेलेले होते. नवरदेव उचलला, त्याला भूक लागलेली, डोळे पांढरी केली. लोक म्हणजे अरे मर सोडून द्या, तरी बी पोरं सोडीनात. अवघड असते तुम्हाला सांगतो. मग जवा जवा बाजीवाले खुश झाले का नाही, नवरदेव होता, नवरदेवाला असं शिंगरू पुढून गेलं पळत. पुढं अडचण आली. नवरदेवानं उतरला की तलवार होती बकीला, एका तलवारीतच शिंगराचं मुंडकं उडलं. हे बघितलं बायकोनं. बायको म्हणली, चापटाचा तर कार्यक्रम पुढीचा आहे आणि पहिल्या झटक्याला शिंगराचं मुंडकं हाणलं, तर माझ्या चापटाला तर काय की. वरात झाली तुम्हाला सांगतो. आणि लगेच बापाला हळूच फोन केला, बाबा ते चापटाच्या पत्रिकेचं रद्द करा म्हणली. का? चापटा हाणायच्या नाहीत म्हणले मला. हिनं बघितलं ना, एका ह्याच्यामध्येच मुंडकं उडील्याला बघितलं. हिला वाटलं मी जर चापटा हाणते तर माझं जीवन काटायचं, तुकडे करूनच कुठं तर नेऊन टाकेल. हा, चापटाचा कार्यक्रम रद्द झाला. तसं हे लहान लेकरं हे संप्रदायामध्ये आणणं, लेकरानं बापाचं ऐकलं पाहिजे, हे संस्कार दिले पाहिजेत. कारण आपल्या गावामध्ये संस्कार आहेत तेव्हाच लेकरं उठून नाचालेत की. हा, गावगाव भजने नाहीत आता. भजनेचा तुटकाळाला आपल्या इथं आता पैशाशी भजने, पैशाशी धंदा नाही आता. तुम्ही नांगरा हाणून कमवायचं आणि आम्ही घेऊन काय करावं, पैशाशी इलाज नाही. पैसे असल्याशी कुठलाच कार्यक्रम होत नाही. तुमच्या इकडं तरी बरं आहे, आमच्या इकडे तर पकवाजाला 2,500 रुपये. किती? बोटच टाकीना ती म्हणाले 2,500 असल्यावर येतो. अशानं काही देव प्रसन्न होत नाही. 2,500 दिले की हा कुंकड. तुम्ही आता सगळ्या माणसाचे गुरु तुम्ही, हा गुरु तुम्ही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पैसे देण्याला विचार नाही. पैशाचा आणि देवाचा काही संबंध, काय संबंध आहे? पैसे नाही घेतल्यावर देव प्रसन्न होणार आहे का? घेतल्यावर बी होणार नाही, नाही घेतल्यावर बी. आपण देवाच्या परीक्षेत पास होत नाही, आपल्याला देव प्रसन्न होत नाही. ही परंपरा आली म्हणून आपल्याला हे भजन करायचे. विठाला विठाला भक्त आईसे जाणा. कैसे भक्त कुणाला म्हणावं? भक्त कसा असावा? भक्त कसला असला पाहिजे? अहो कसं असतंय, पंढरपूरला भक्त निघाले भजन करीत, पाऊल जेव्हा खेळू लागले, एवढंच होतं, माळ नव्हती त्याच्या गळ्यात. कुणाच्या?
पंढरपूरला निघाले पर बिनमाळाचेच. हे माळ कसं आहे, हे मंगळसूत्र असल्याशी भजन करता येत. एका बाईला जोडे नाहीत, मंगळसूत्र नाही, कुंकू नाही, काही नाही. ती म्हणून लागली मालकाला म्हणून लागली, बघा मी तुमचीच आहे बघा. नवरा म्हणला माझीच म्हणाली, मंगळसूत्र नाही, जोडी नाहीत, कुंकू नाही, तुमचीच आहे बघा. जमल का? हा, तसं देवाला जरी किती मी म्हणलं मी देवा तुमचाच आहे, तरी देव मान्य करीत नाही. म्हणून ते निघाले रामकृष्ण हरी जप खेळत. जात असताना पाऊल खेळून खेळून तहान लागली. एक बाई तिकडून घागर घेऊन येत होती. विचारलं, मावशी रामकृष्ण हरी जप खेळून लय तहान लागली, पाणी देता का? अरे वारकऱ्याला पाणी नाही तर द्यायचं कोणाला? महाराज डाळजामध्ये घागर ठेवली, गिलास आणला, 2-3 लाडू आणले आणि असं एक लाडू देऊन पाणी देणार इतक्या सांगितलं, तुम्ही कोण? एक जणांना सांगितलं, आम्ही परवाशी आहोत. बाई हुशार होती, फार बाई हुशार होती. बाईनं नवऱ्याची सेवा केली होती आणि ज्या बाईनं नवऱ्याची सेवा केली आहे तिला देव प्रसन्न होतं आणि तिनं बोललेलं खरं होतं बरं का. बाई हुशार होती. परवाशी म्हणल्याबरोबर बाईनं सांगितलं, 2च जगामध्ये परवाशी आहे, तिसरा परवाशी नाही. तुम्ही कोण? दुसऱ्याला विचारलं. त्यानं म्हणला मी गरीब आहे म्हणला. गरीब जगामध्ये 2च गरीब आहेत, तिसरा गरीब नाही. तिसऱ्याला विचारलं, तुम्ही कोण? म्हणला मूर्ख आहे. नाही म्हणजे जगात 2च मूर्ख आहेत, तिसरा मूर्ख नाही. असं हे बोलाले तर त्या बाईच्या नवऱ्यानं लांबून बघितलं. बायला मी घरी नसताना कोण आहेत रे? म्हणला भामटे. हा, त्यानं त्याला दुसरा भेटला. ती म्हणला, अरे कुठले भामटे आलेत की तुझ्या वाड्यासमोर घरामध्ये ढाळजत बसलेत? म्हणला दे पोलीस स्टेशनला केस. म्हणला होईल तसं. त्याला तसंच नेलं की साहेबापाशी नेऊन, साहेब मी घरी नसताना कोण आलेत की टोळकी आमच्या घरापुढे, म्हणून दिली केस. लगेच पोलीस आलं की म्हणला, बाईला सांगितलं, मावशी तुमच्या नावाने केस आल्या, कोण आले तुमच्या घरी? त्यावेळेला बाईनं सांगितलं, कोण नाही महाराज लोक आहेत. नाही म्हणले, केस आल्या, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागतं. बिनमाळचं सांगावं बरं का. बिनमाळेचं माळ नसल्यावर भजन केल्यावर काय होते. लगेच जमादारानं सांगितलं, पोलिसांना सांगितलं किंवा चला म्हणले तुम्हाला भेट द्यायच्या पोलीस स्टेशनला. असे म्हणले, आणि पाणी बी पेलं नाही, लाडू बी खाल्ला नाही, तर काय लागला सने माग. निघाले पोलीस स्टेशनला. बाई पुढे महागाई, 2-3 निघाले. गेले पोलीस स्टेशनला. साहेबांना अशा खुर्च्या टाकल्या, बसा म्हणले इथं. बाई म्हणते 2-3 बसले. बाई म्हणली मी बसत नाही म्हणले पोलीस स्टेशनला, मी बसत नाही. बरं जाऊ दे, नका बसा म्हणले. काय मजकूर झाला? काही नाही म्हणले. यांनी पाऊल खेळला, पाणी मागितलं. पाणी मागितल्यावर मी म्हटलं की 1-1 लाडू देते आणि पाणी देते. विचारलं म्हणले तुम्ही कोण आहो? एक जणानं सांगितलं आम्ही परवाशी आहो. मी सांगितलं की जगामध्ये 2च परवाशी. की म्हणले कोणते परवाशी? आम्हाला माहीत राहावं. चंद्र आणि सूर्य 2 परवाशी आहेत, तिसरा परवाशी. दुसऱ्याला विचारलं तुम्ही कोण? त्यानं सांगितलं आम्ही गरीब आहो. मी सांगितलं जगात 2च गरीब आहेत. मावशी कोण 2 गरीब आहेत? एक गोट्यातली गाय गरीब आणि एक घरातली माय गरीब. 2च गरीब आहेत म्हणले. कारण स्त्री कशी असते, बाई म्हणजे एखाद्या श्रीमंत घराण्यामध्ये मुलगी जन्माला आली आणि बापानं जर ठरविलं अमुक अमुक ठिकाणी द्यायचंय, तिथं गपचिप नांदावं लागतंय. गरीब गपचिप नांदावं लागतंय म्हणून गरीब. एक गाय गरीब आणि एक माय गरीब. तिसऱ्याला विचारलं तुम्ही कोण? म्हणला मूर्ख. माय म्हणले मूर्ख 2च आहेत जगामध्ये. म्हणले कोण आहेत? एक मूर्ख आहे म्हणली केस देणारा माझा मालक, दुसरा मूर्ख आहे म्हणली ती केस घेणारा. म्हणून बिनमाळाचं भजन केलं की आता कसं आहे, सगळ्याला माळा घातल्या तर जमणार नाही. सगळे जर माळकरी झाले, हे कोंबडे बकरे हे काही दारू आतापासून नाही, पूर्वीच्याच काळापासून दारू आहे. राक्षसाच्या काळापासून दारू आहे, खाणं पिणं आतापासून नाही. सगळ्यांना जर माळा घातल्या तर जमत. हे 5 बोट आहे, सारखे नाही बरं का.
हे सारखे जर बोट झाले तर धरायला अवघड जाईल. तसं ह्या समाजामध्ये खाणारे पाहिजेतच. तुम्ही म्हणताल महाराज उलट सांगाल, तुम्ही कुठलाच महाराज असा म्हणला नाही. खाणारे पाहिजेत का नाही पाहिजे. तुम्ही जर बकरे खाईना गेला तर आम्हाला बकरे वाचू देत नाही. कोंबडे किती माजतील, बकरे किती माजतील. हा, हे ज्याची त्याला लावून ठेवले. वारकरी संप्रदाय वेगळा, त्याची त्याची माणसं वेगळी. देवानं केलं ते बरोबर केले. हा, देव करताय ते बरोबर करते. आपल्याला काही जमत नाही. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची कहाणी. म्हणून देव करते ते बरोबर करते. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास. कैसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास. 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 मी एका दिवशी गायन केलं. भारी राग गायला तुम्हाला सांगतो. सगळे लोक खुश झाले, पण एक म्हातारी रडू लागली. इतकं सुंदर भजन म्हणलं, म्हातारी रडू लागली. म्हणलं आजी सगळे खुश झाले आणि तुम्ही का रडाला. म्हणजे काय सांगू बाबा, तू जेव्हा जेव्हा ते आरडू लागलास का, माझी म्हैस मेली म्हणली. आणि माझी म्हैस मेल्यामुळं तू जसा जसा आरडू लागला तसंच माझं वगार आरडत नाही, म्हणून मला रडू आलं. तसं तुम्हाला सांगतो, कळालं तर कळालं, कळलं गेल्यावर काय. हा, म्हणून जे देही उदास. भक्त कसा असावा, देहावर उदास. पुनरपके द्यावी ना आपल्याला उदास. आपण देहावर उदास. आता देहावर उदास सगळ्याला होता येत. हा, देहाला उदास होता येते का, नाही नाही. आपल्याला एक शी दिली तर आपण त्याच्या अंगावर चालला. तुकाराम महाराजाला शिव्या दिल्याने मारलं, हा, मारलं, गाढवावर बसून वरात काढली. त्याला म्हणावं जे देही उदास. भक्त ऐसे जाना कैसे, जे देही उदास. भक्त कसा असावा, देहावर उदास. मोतीराम महाराज देहावर. अहो मोतीराम महाराज, आता तुम्हाला तर माहितीच आहे की महाराजांच्या पायामध्ये आळ्या होत्या 7. महाराज आंघोळ केली की ते दूध धुवायचे, साखर टाकायची, मध्ये आळ्या सोडायची आणि पट्टी बांधून टाकायची. लगेच दुसऱ्या दिवशी अनेक दूध धुवायचं, साखर टाकायची, पट्टी बांधून टाकायची. एके दिवशी एके माणसानं महाराज झोपलेले असताना त्या आळ्या बाहेर काढल्या. आणि बाहेर काढल्यावर महाराज उठले. महाराज म्हणले, कुणं काढल्यावर पायातल्या आळ्या. महाराज मीच काढल्या. म्हणले मध्ये टाक, किती होते ते मापून टाक. एखादी जर आळी नसली तर तू मरतोस बघ. म्हणले वाचत नाही. घाबरलं किती, बघू लागलं इकडं तिकडं आळ्या. एक आळीच गवस नाही गेली. म्हणला मी मरतोय आता. काही कसं असते, संत हे मुद्दाम शाप देत नाहीत बरं का, मुद्दाम शाप देत नाहीत. आणि शाप देणारा संत नसतोय. शाप देणारा संत असतोय का, संत जगाच्या कल्याणासाठी असते, शाप देण्यासाठी. जगाच्या कल्याणा संताच्या विरोधी. जगाच्या कल्याणा संताच्या विरोधी. जगाच्या कल्याणा
एकही माणूस वाया गेला नाही म्हणून संत अवतीर्ण झालेले असतात. एके गावला एक महाराज आले. महाराज आल्यावर बारी लागली पाया पडायला. लोकांनी पाया पडू लागले. महाराज मंत्र देऊ लागले. एक शेतामध्ये शेतकरी होतं. नांगूर हाणलेला, हातपाय भरलेले आणि चलत चलत खांद्यावर चाबूक होता. आणि शेतकरी आलं गावाकडं तर बारी लागलेली. शेतकऱ्याने एक जणाला विचारलं, काय कशी बारी आहे? अरे मोठे महाराज आलेत म्हणले आणि ते मंत्र द्यालेत महाराज. ह्याच्या हातामध्ये एक 2 वांगे होते आणि एक कोथिंबीरची जोडी होती. चलत चलत घेतलेली आपली. ह्यानं गेला महाराज आले, महाराज मला मंत्र द्या. महाराज म्हणले, शेतकरी दिसाले, आडमुठ दिसाले म्हणले. आता सगळे लोक बारीनं घ्यालेत मंत्र म्हणले. हे म्हणाले मला मंत्र द्या. महाराजाला थोडा राग आला. महाराजाला राग येत नसतोय, त्या महाराजाला आला आणि त्यानं सांगितलं, जा म्हणले, दिला मंत्र. 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी म्हणित राहा म्हणले, तुम्हाला मंत्र दिला. असं म्हणलं की ते निघालं. 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी, 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी म्हणितच घरला गेलं. कच्चा बुक, पाय हात पाय भरलेले. बायको म्हणली, काय डोक्यात बदल झाला की म्हणली, दवाखान्यात न्यावं लागते. सारखंच आंघोळीला बसलं की 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी, 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी, सारखंच म्हणायला लागलं. जेव्हा बी बसलं की 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी, 2 बैंगन 1 कुत्रीम. बायको म्हणली, आता काय लातूरला न्यावं का पुण्याच्या एरवाड्यात न्यावं? हा, ती सारखी सुरू केली जप केल्या म्हणे. जे 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 जप केला ते 12 वर्षे. किती वर्ष? 12 वर्षे. 12 वर्षाला पुन्हा ते महाराज आले गावाला. गावाला आले, बसले आणि मंत्र द्यायला. ह्यानं म्हणलं, आता मला जे मंत्र दिलाय का ते बघतो म्हणला, प्रसन्न झालाय का. हे नदी भरून चालली होती. एक घोंगडी घेतली आणि अशी पाण्यावर टाकली आणि मांडी घालून बसली पाण्यावर. 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी, चल घोंगडी. पहिलं तडी म्हणले की घोंगडी फर्र पलीकडे गेली. मला मंत्र प्रसन्न झाला. देव म्हणता मंदिरातलाच देव नसतोय. हा, वांग काय देव आहे का? हा, कृत्रिम देव आहे का? वांग देव आहे का? कृत्रिम देव आहे. हा, पर जसा जप करील तसं देव प्रसन्न होते. काय का पाहिजे म्हणला, आता प्रसन्न झाला. हा, काय महाराज बारी आहेत म्हणला. ते महाराज देऊ लागले मंत्र. गेला की म्हणला, महाराज तुम्ही दिलेला मंत्र प्रसन्न झालाय आणि बारी झाली की तुम्हाला मला न्यायचं. महाराज म्हणले, खावा दिल तगडे मंत्र. असा विचार करू लागले. म्हणला, तवा म्हणला नव्हता का 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी? व्हायला आडमुठ ऐक म्हणले. आता अंगलट आलं म्हणले काम. अंगलट आलं माझ्या. चालावं लागते महाराज. मी ट्राय केला म्हणला. नदी भरून चालली होती आणि त्या नदीवर घोंगडी आतरली आणि वरी मांडी घालून बसलो. मी म्हटलं की 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी, चल घोंगडी. पहिलं थडी म्हणलं की फर्र घोंगडी पलीकडे गेली. आता तुम्हाला न्यायचे म्हणले बसवायला. व्हायला महाराज म्हणला, मारले क्रिया. आता आडमुठ शेतकरी मारल्याशी असा जर जाईना गेलो तर हे आडमुठा उचलून नेते म्हणला. गेले. नदी भरून चालली होती. घोंगडी खांद्यावर. नदीच्या कडाला महाराज. कसा असते खरा महाराज आणि डुप्लिकेट महाराज. बघितलं नदी भरून चाललेली. यानं घोंगडी आतरली. महाराज बसा म्हणा. अरे आपण बसणार आहे घोंगडी. म्हणला, मी बसतो, माग बसा माझ्या. ह्यानं गेला, लांबणीची घोंगडी आतरली, बसला. महाराज महाग बसले. भेद भेद भेद. आणि ह्यानं म्हणला, 2 बैंगन 1 कुत्रीम की जोडी, चल घोंगडी. पहिलं थडी म्हणली की फर्र घोंगडी गेली. दोघंही उतरले आणि खरा महाराज होता ते म्हणला, पाया पडल्या तुमच्या. ह्याच्या पाया पडलं कोण? मंत्र देणारा. मी बी मंत्र देत असतो, पर भाव तिथं हरीच्या दासा हरिदाही दिशा. भाव जिथं भाव तिथं भूत कुठंच नसते. उग लोक म्हणते तिथं भूत आहे र. आपल्या मनात भूत असते. भूत कुठं असते? हा, माणसं म्हणते तिथं जाऊन बघ, माणूस जाळलं तिथं दचकचील बघ. एका माणसाला सांगितलं, तुला 500 रुपये देतो, त्या ठिकाणी जाऊन खोटी ठोकून ये बरं. हे धट होतं. त्यानं म्हणला, काय होतंय? भूत आहे, भूत आहे. कुठं आहे भूत? म्हणला, जातो म्हणला मी, द्या 500 रुपये. धोत्र्या होतं. गेलं इकडं तिकडं बघत. गेल्याबरोबर ह्यानं बसलं
ह्याच्या कष्टात तिथं पांगल्याला ह्याला अंधारात माहीतच नाही. कष्ट्यावरच खुटी ठोकलं रटावून, कष्ट्यावर खुटी ठोकून उठाय गेलं छटकून जात हाय की भूत बाबा मला. म्हणून भूत कुठं आहे? आपल्या मनात. भूत कुठं आहे? आपल्या मनात. देव कुठं आहे? देव मंदिरात आहे. हा तुम्ही डोकं फोडून तुमचं कपाळ बी फोडून घेतला होता ती बोलत नाही रे बाबा. अरे तुम्ही तिथं काय हो का रक्ता भोंबाळ करा, तुम्हाला जर देव भेटला बोलला भेटत नाही. तुझं आहे तुझं पाशी. शब्द काय? तुझं आहे तुझं पाशी, बरी तू जागा चुकलशी. देव आपल्यापाशी. देव कुठं आहे? आपल्यापाशी. मरण आपलं कुठं आहे? मरण लोक म्हणतात यम आला आणि घेऊन गेला. यम येत बी नाही आणि जात बी नाही. जन्मल्या पिंडा ते मरण, उपजल्या पिंडा मरण सांगाते. आपण जन्माला आलाव की आपलं मरण सांगायचं आहे. आता माझं मरण इथं उभा आहे, मला बघायला येते कसा गप्पा ठोकालो येते बघायला. काय सांगालाय, खरं सांगालाय का खोटं सांगालाय का डोळ्यात माती चालून लोकांच्या टाकून चाललाय, सगळं बघाले. आता माझं जेव्हा शेवटचा अंत काळ येईल इथं चित्रगुप्त असतात. इथं माणसाच्या लक्ष देऊन आहे. काही महत्वाचा प्रसंग आहे बरं का. चित्रगुप्त असतात, 2 दप्तर असतात. आपल्याला असं आपण झाला. आता तुला कळतंय की सगळं. आतापासून चित्रगुप्त अनेक नाही, आता अनेक पुढे 10-15 वर्षानंतर पुन्हा ते चित्रगुप्त आकडे टाकतात. आपण काय काय केलं, पाप केलं का पुण्य केलं, चित्रगुप्ता. मग ते आकडे टाकतात. आपण जन्मामध्ये काय केलं, पाप केलं, अन्नदान किती केलं, भजन किती केलं, खरं किती बोललाव, वाईट किती बोललाव, कुणाचे धुरे फुकले, कुणाच्या वैरणी फुकल्या, कुणाचं काय केलं, सगळं सगळं लिखापडी असतात. माणसं असते. एके गावला एक माणूस होता, वैरणी फुकायचे, धुरे सारायचे, काही कळीत होतं. मग त्याच्याच भावकीला दया आली. म्हणले मायला आपला बंड्या वाया जाते, आपण काशीला नेऊन आंघोळ घातली पाहिजे त्याला. सगळ्यांनी साबण घेतली, गाडीत घातलं, त्याला निघाले काशीला. म्हणजे आंघोळ घालून आणून गडे म्हणले हे वाया जाते. गेले काशीला, भांडणं लाव्या होता. काशीला गेले, सगळ्यानं चुळचुळ आंघोळ घातली, जेवण केले, निघाले. परत निघाल्यावर मुकाम पडला वाटत. एका बाईचं घर होतं, माळव जुनं होतं, वरी खाली बाई राहत होती ना, वरी मोकळंच होतं. मावशी आम्हाला आजच्या दिवस राहायला देताव का? आम्ही लांबले परवा. खरं काही नाही म्हणले. वरी हो का टू आहे, सगळं आहे, स्वयंपाक करा, भात खिचडी काय करायचं ते खा, सकाळी उठून जा. मग हे वरी खिचडी फिचडी सकाळी सकाळी करायले, तर आंघोळ्या करून हे खाली आलं. ती बाई भाकरी करू लागली. घर मालकीन त्या म्हातारीच्या कानात जाऊन हे म्हणाले, कोण आंघोळ घालाय नेलेलं? ओ मावशी तुम्हाला काही माहित आहे का, तुमचं म्हाताऱ्यानं आत्ताच चपटी पिली. म्हणला चपटी? ती म्हणली माझं म्हातारा दारू पित नाही. आत्ताच पिली. म्हणला मी बघितली. ह्याला कुंकून बघायचं होतं माझ्या अंगातले विकार गेलेत का. ते साबण लावून आंघोळ घातली, चपटी पिली म्हणल्यावर ती म्हणली माझं म्हातारा दारू पित आय. पिली म्हणला तुम्ही वास तर घेऊन बघा पिल्या का नाही. ते हिनं भाकरी करता करता गेल्या त्या म्हाताऱ्यापाशी अशी वास घ्यायला, तर तोर तिकडे तिच्या नवऱ्याला म्हणाला, बघा तुमची बायको सासऱ्याचा मुका घ्यायला. नवरा जे लाकूड घेऊन आला, ते गप पक पक माय काय नेले म्हणले की वरले म्हणले. अरे खाली काय अर्धा झाला बघा म्हणले. शिव खाली आले. अर म्हणले याला आंघोळ घातली, त्याच्या अंगातला विकार घ्यायला. कसं असते, काही करा अंगातले विकार. मला एक जण म्हणला, महाराज पोरग दारू प्याले, सोडायला लावा की. मी म्हणलं माझी पाठ लाल करील, दारू तर सोडित नाही. एकदा दारू प्याला शिकलं की सुटत्या का? कधी बी सांगा तुम्ही, सुटत्या का? हा उगा आता आम्हाला आडमार्गानं जावं लागते म्हणून आम्ही तेवढं मनावर घेत नाव. नसतं आम्हाला वाटत जाडून हाणू लागली. आम्ही दारू पिणारा माणूस असला की त्याला नमस्कार घालतो, राऊंड हाणायचा लांबून. समोर जायचं नाही, समोर जायचं का. पिणारा माणूस म्हणते महाराज 2 हाना पर बाटली आलाच म्हणते ती. नाही 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 ती नाही, दारूचा नाद लागला
हा असे आहेत तर हो का माझ्याकडे घाला शिकवायला कसे दारू पिते ते फक्त होय. आपण जो भजनेन महाराज झालो तर दारू पिऊ का आपण? या जिबीला आधीच लागू द्यायची नाही सवय. एकदा जर सवय लागली हो का बापाला हनतय, माईला हनतय, महाराजाला हनतय, भजन्याला हनतय, मृदंग्याला ठोकतय, कुणाला बी ठोकतय. एकदा सवय लागली तसं लहानपणीच संस्कार लावायचे. हे जे आळंदी पंढरपूरला जे विद्यार्थी आहेत लहानपणी जोपर्यंत त्याच्या जिबीला हे लागत नाही तोपर्यंत संस्कार दे लावून एकदा माणूस पुढे सरकला पुन्हा व्यसन लागत नाही. म्हणून संस्कार पाहिजे. काय पाहिजे? संस्कार. म्हणून सेवा करणं, भक्त ऐसे जाणं कैसे जे देही उदास. भक्त कसा असावा? देहावर उदास. भक्त म्हणजे काय? भक्त म्हणजे आपण सगळे कोणा भक्तच आहो आपण. कोणा? अहो ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणे असं वागा तिथंच देवा. आपण दुसऱ्याला त्रास देऊन 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 कंटाळून गेला आणि मंदिरात चालला. काय आवाज जरा कमी झाला का? विठाला आता आवाज बरा आला बघा. मग कसं की ते रात्री जसा जिलता तसा द्या की आवाज किल्लर एकदम. म्हणून ह्या शरीरामध्ये भक्त होण्यासाठी ह्याच्यातले विकार बाहेर काढले पाहिजे. का? विकार फार वाईट आहेत. सरपंच आहेत एका पोराचं नवीन लग्न झालं, बायकोच म्हणू लागलं. हे शेताला गेले की बायको गेली माहेरला निघून गेल्यावर आलं शेताकून की ह्या घरात बघ त्या घरात बघ इकडं जाय तिकडं जाय बघाले. एक जणांना सांगितलं बायको गेली माहेरला. जे पाऊस आला का नाही ही बी निघालं पाठीमागं. पावसामध्येच गेलं. नदी भरून चाललेली इजाचा कडकडात बायकोच्या नादानं गेलं. नदी भरून चाललेली. असं कडीलाच घर होतं 2 मजली. पलीकड जायची. आता कसं करावं? पाणी तर भरपूर आलं. ह्याच्यात डोळ्यामध्ये सगळं विषय धुंद झालेला माणूस. विषय ओढी भुलले जीव. आता याची कोण करील की उपजे नारायणी भाव पाहुनी ठाव. निघाला. नदी भरून चाललेली. पाऊस काय वारे काय. वरून 1-2 लाकडं वाहत येत होते. अशी 2 लाकडं. 2 उंडक्याची होते सागरात भेट. एक लाट होळी पुन्हा 2 ओंडके. नवरा आणि बायको हे 2 कसे ओंडके आहेत. संसार रूपी सागरातले ओंडके आहेत. हे का हे 2 ओंडके जर बरोबर राहिले आणि एखादीचं लाट आली लाट गणित नवरा किंवा बायको गेला पुन्हा कवा होईल जोड? होणार का? होणार नाही. तसे ते लाकडं आली. लाकडं नव्हते प्रेत होतं. माणूस विषय धुवून झाल्यावर का दिसतंय? प्रेत होतं. बरं झालं म्हणला लाकूड वाहत आलं म्हणला की त्या प्रेतावर बसला की पलीकडे गेला की तिथं प्रेत बांधून ठेवला. आपल्याला परत झाला होते म्हणून गेला तर वरल्या मजल्यावर सासरवाडीचा 2 मजली बंगला होता. आता वरी कसं जायचं? पाऊस तर चालू, झड चालू, नदीतला तर पाणी आलंय. वरी कसं जायचं? वरून एक साप असा लोंबत होता. त्या सापाच्या तोंडावर तर थेंब 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 पाणी पडत. बरं झालं बायकोला काळजी आहे म्हणला. दोर सोललाय म्हणला अंधारामध्ये. हा साजी येडा देऊन टाकला. ते पहाड तशी उडी टाकला वरल्यामध्ये. उडी टाकला की असा केला बायकोला कवडाला. बायको म्हणली 2 वाजलेत रात्रीचे. कोण असेल? काढलं तुम्ही आलाव का? बायको म्हणली तुम्ही आलाव का? काय तुम्हाला नाद आहे म्हणली. माय हे काय शरीर कसलं आहे म्हणली. हे उग गिलावा केलाय म्हणली. शरीराला कसा आहे? गिलावा. याला गिलावा आहे म्हणून बरं आहे. मध्ये काय काही नाही. मध्ये काही करे नास का शरीर आहे. एक जण म्हणला लय सुंदर मुलगी करायची आहे. अति सुंदर मुलगी करायची आहे. मी म्हणलं किती बी सुंदर मुलगी कर म्हणलं नाकातून शिंबूड आल्याशी राहत नाही.
हे डोळे सगळे शरीर नासका आहे. बायको म्हणली इतकी जर देवाची भक्ती केल्यावर तर तुम्हाला देव प्रसन्न होईल की, इतकी भक्ती केल्यावर देव प्रसन्न होईल असं म्हणल्यानंतर लगेच तिच्या डोक्यात खटकाच बसला. म्हणले देव इतकी भक्ती केल्यावर देवाची प्रसन्नता होईल म्हणले की तसाच निघाला पंढरपूरला. पंढरपूरला जातो म्हणला, आता तुझा गुरुच झालीस म्हणला, बायको माझी गुरुच झाली. निघाला पंढरपूरला. जात 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 एक 2-3 बाया नदीला धुणं धुत होत्या. त्याचं धुणं झालतं आणि त्या बी अशा टोपल्यामध्ये धुणं घेऊन निघालत्या घरला. जात असताना म्हणला लगेच पाठीमागे गेला की कोण्या वाड्यातल्या मुली आहेत की म्हणला. त्याच्या पाठीमागं जात जात त्या मुली एका वाड्यात शिरल्या. वाड्यात शिरल्यानंतर त्या मुलीमध्ये गेल्या आणि हे दरवाजाला उभा टाकला. कोण? पंढरपूरला निघालेला दरवाजाला उभा टाकला. ते एका मुलीचा नवरा आला मधून. का उभा टाकला म्हणला इथं? म्हणला 2 मुली गेल्यात म्हणला मध्ये. हे डोळे माझे फार विकारानं भरलेत म्हणला. काय करा म्हणला, 2 दाबणं आणून द्या म्हणला. 2 दाबणं. ते म्हणला तुम्हाला कशाला पंढरपूरला निघाला? काम आहे म्हणला. त्यानं मध्ये गेला आणि 2 दाबणं आणले. ह्यानं जे असे दाबणं धरले, हे डोळे किती विषारी आहेत म्हणून असे दोन्ही डोळे दाबणं घालून घेतले. मी पंढरपूरला निघाले आलो, या डोळ्यानं आणले कुंकड, दाबणं घातले. आता आंधळ्याचं काय वारी कोण? आंधळ्या पांगळ्याचा पाप पुण्य संचिता पाप पुण्य संचिता गुणवारी वाचो नर्मदा गोपदैवाचा एक विठोबा दाता. म्हणून हे भजन करण्यासाठी आहे हो. हे शरीर म्हणता हे लय दिवसाचं नाही. हे शरीर कवा जाईल मामा सांगता येते नाही. याचा भरोसा नाही म्हणून भजन करावं लागते, चांगलं राहावं लागते, नीट राहावं लागते. एक जण म्हणला महाराज तुम्ही असं म्हणाला म्हणूनच मी खाऊन पिऊन सगळी मजा भोगालोय म्हणला. हे पुन्हा नाही म्हणून, एकदा मरून गेल्यावर पुन्हा काय नाही म्हणून सगळा आनंद उठालोय म्हणला. बरं आहे म्हणलं. हा म्हणून भजन करा. हे उसना आहे. एकादशी उसनी वस्तू आणलेली द्यावं लागते का? एका श्रीमंताचं लग्न होतं. त्या गावात मी पाटील फिरू लागला, चला लग्नाला चला लग्नाला. एका शेतामध्ये एका बाईचं घर होतं. तिथे गेला म्हणला मावशी चला लग्नाला. तिने सगळे सण अंगावर घातले. आता लग्नाला जायचंय म्हणून झुमके बोरमाळ सगळे सण घातले लग्नाला जायचंय म्हणून. आणि पुन्हा डबल पाटील गेलाच नाही बोलायला. तिने वाट बघत बसली सण घालून. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. ही गेलाच नाही, लक्षच नाही. त्यावर बसलेले माणसं टेम्पो मधले लग्नाला म्हणल्यावर गेला टेम्पो. मग एक शेजारची बाई म्हणली चल की ग, मला बोलवायला नाही ना. मग काय कर म्हणली, तुझे सनग दे म्हणली मला घालायला. तिने पट झुमकी काढली, बोरमाळ काढली, धर ये म्हणली. तिनं बी अंगावर सनग उसने घेतलेली घातली की टेम्पोत बसली की हो पुन्हा मालक गेला बाईच्या घरला. आणि काकू चला की होय सनग बी दिले म्हणले. आता काय जाऊ द्या म्हणला, सनगाचं काय नाही. लग्न लागलं की मग म्हणले महिलाची पंगत बसून घ्या. बसली महिला मंडळ जेवायला.
बसल्यावर ते वाडेकरी महानंबरी असतात. कुठले बी वाडेकरी कसे असतात, असे टोपले खांद्यावर घ्यायचे ना आपले माणसं कोण्या पंक्तीला आहेत ते बघायचे. अशी माणसं वाडेकरी, बरोबर आहे का? आपल्या माणसं कोण्या पंक्तीला आहेत अशी बघायची. मग ती ज्या बाईच्या अंगावर सोनं होतं ते वाडेकरी म्हणू लागले, ती वरमाय आहे की रे जिच्या सोनं आहे ती, आणि जिचं खरं सोनं होतं ती अशी बसली, आणि जिनं उसनं घेतलं होतं ती अशी बसली. वाडेकरी म्हणली ती वरमाय आहे की. सगळ्याला वाढायचे भात 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 भात. ज्याच्या जी बाई खरं सोनं होतं तिनं मला टाका म्हणलं की टाकीनं गेले, जिच्याकडे सोनं आहे तिला मावशी वरण 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 गेलं पळत. नुकतं घरातच टोपलं गेलं. त्या काही बाईला वाढलं. बाई म्हणली सोनं आहे म्हणून त्याला वाढा राहायचं रे, पर ती संग माझी आहेत म्हणली. आता घरी गेलं की मी घेणार आहे. तसं हे संग कुणाचे येतं, ते आपले नव्हतं. नखरे येतो का आपले, आपल्याला कवा नेतंय की झोपीत नेतंय का चलत चलत नेतंय का कोण्या गाडीत नेतंय का ठेस लागून नेतंय, कवा नेतंय कुणाला पत्ताच नाही. म्हणून हे शरीर आपलं उष्ण आहे. उसनी वस्तू दिल्याशी जमत नाही. म्हणून भजन करा. भजन आता कोण्या देवाचं केल्यावर देव प्रसन्न होईल. भजन कसं असते हो का, देव जो प्रसन्न करायचा असला, सरपंचाला जर गावामधून निवडून यायचं असलं, कुठला बी सरपंच बरं का, आमच्या तिकडं एक घटना घडली. मत मागायला एका नेत्यानं काय केलं, अटकल केली. कोणती, त्यानं काय केलं, भारी भारी दस्त्या अशा केल्या, भारी भारी एकदम अशा छोट्या छोट्या दस्त्या अशा घड्या करून खिशात ठेवल्या. थेट फिट कपडे घालून गेले की आता भेटायला, राम राम आता निवडणूक आल्या चला म्हणून. मग ते लेकरू नागो खेळू लागलं, भरलेलं होतं शेंबूड पिंबूड आलेला. मग ती बाई मध्ये भाकरी करू लागलेली. साहेब गेल्याबरोबर लेकरू उचलून घे ना आणि पांढऱ्या शिपट दस्तीनं नाक पुसणं. बाई म्हणली माय साहेबालाच आता मतदान करी. काय करी आता साहेबालाच मतदान करी. नवरा पुन्हा आला, काय म्हणलेस म्हणला, पलीकडला माणूस 20,000 देतो म्हणाले. अहो का 25 बी दिले तर मी त्याला मत करणार. माझ्या लेकराचा शेंबूड एवढ्या मोठ्या माणसानं पुसलाय, मी याच माणसाला त्याच टाक्या. मत मागण्याची कशी असते ह्याव का, मत पैसे बी दिल्यानं कुणी टाकीत नाही. लय नग लोक नंबरी झाली. पैसे देऊन बी काही टाकीणार. पर ज्या सरपंचानं सतत आपल्याकडे लक्ष ठेवलंय त्या सरपंचानं ह्याव का पडू नाही पडू आपलं लक्ष ठेवायचं. एक शेतामध्ये देव होता. त्या देवाला एका माणसानं सांगितलं, तू जा देवाकड 10 नारळ फोड, 10 फुलं वाहाय, हार वाहाय आणि उदबत्या लावून ये. त्यानं गेलं, 10 नारळ फोडले, फुलं वाहिले. देवानं काहीच म्हणलं नाही. पुन्हा म्हणला, आता तू काय कर म्हणला, 10 दगड मार देवाला. 10 दगड मारले, देवानं काहीच म्हणलं नाही. तसं सरपंचाचं कसं असं, निवडून जरी आलं तरी फुगायचं नाही आणि पडलं तरी बी रुसायचं नाही. पडलं तरी बी सतत सेवा करीत जायची. सतत सेवा केली की माणसाला वाटतंयच, मला गेलेल्या बारला मी मत केलंच नाही तरी बी माझ्यावर एवढं प्रेम आहे, आता दुसरी बारी मत करणार नाही. मत करून माझ्यावर एवढं प्रेम,
म्हणून तसं देवाचं आहे. आपलं मन जिंकायचं कुणाचं आहे? हा, देवाला माहित आहे हे आपण कसे आहोते. कुणाला माहित आहे? देवाला माहित आहे आपण किती नंबरी आहोते. हा, आपण तर काय पैसे घेतल्याशी भजन करणार ना. देव तर आपल्यावर नाराजच आहे. हा, देव आमच्यावर तुमच्यावर नाही नाराज. तुम्हाला घेणं देणं काही नाही. येऊन ऐकणे गपचिप जाणे. आम्ही नाही. आम्ही दाम दिल्याशी भजन करणार ना. पैसे दिल्याशी भजन करणारच ना. आमचा काही देवाचा संबंध काय? हा, दाम घ्या आणि कीर्तन घ्या. दाम द्या आणि कीर्तन. आपल्या इथे आता कवा छोटे छोटे मुलं तयार होतात की करावं लागतात. आता बाहेरले कुठवर आणून 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 गावामध्ये बी छोटे छोटे मुलं तयार केले पाहिजे. एके गावाला कीर्तनाला गेलो, 4 लेकरं पळत आले. मी असा वाळलेला माणूस बसलो बाजूवर. आई महाराज आलेत असं म्हणल्यावर एक लेकरू आलं की इकल्या मांडीवर बसलं, दुसरं इकल्या मांडीवर, तिसऱ्यानं गळ्यालाच मिठी घातली आणि चौथ्यानं खिशात हात घातला. 500ची नोट काढली. आता कसं असते सोयरेच काय झालं असं का? कीर्तनात बोलणे लागते. हा, बोलावं बी लागते पण ते परमाने द्यावं लागते. फक्त असं मोकळं बोललं की मग ते शास्त्र सांगते कीर्तनी बडबड करील जो कोणी पुढे काय तुम्हाला कीर्तन 11 वाजायच्या पुढे गेलं की मग बोलायला सुरू करायचं. किती वाजले? अरे बाप रे, कवा टाइम झाला पत्ता बी लागला नाही. हा, 11 वाजले. 9 ते 11 2 तास गेलेला पत्ता लागला नाही आपला. तुम्हाला सांगतो का कंटाळा आला तुम्हाला? हा, विडो बार कुमार जय जय भक्ताईशे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. मनामध्येचा कोण आहे? पुढे म्हणा. माऊलीचं भजन घेतलं नाही की ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य 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 तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य
भावे साय तुका म्हणे सत्य कर्म भावे साय तुका म्हणे सत्य कर्म भावे साय तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरकात जनधन माता पिता टाळ बारीक माता पिता तुकाराम 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 कराम तुकाराम 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 कराम तुकाराम तुकाराम
संत भगवान बाबा महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर 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 महादेव विठ्ठल जय जय विठ्ठल